हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण आलो आहोत रेवणसिद्धनाथ मंदिरामध्ये। रेवणसिद्धनाथ हे नवनाथांपैकी एक आहेत। आपण पाहिलं असेल माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो कानिफनाथला। कानिफनाथ हे सुद्धा नवनाथांपैकी एक आहेत आणि रेवणसिद्धनाथ सुद्धा। आज आपण आलो आहोत रेवणसिद्धनाथांचं दर्शन घेण्यासाठी। तर चला आपण घेऊया रेवणसिद्धनाथांचं दर्शन। रेवणसिद्धनाथ मंदिराचं मस्त असं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण तिथेच असणाऱ्या एका काकूंना या मंदिराची माहिती विचारली आणि त्यांनी खूप छान अशी इंटरेस्टिंग माहिती सांगितली। तर चला आपण जाणून घेऊयात की त्यांनी काय सांगितलं आपल्याला। काकू, काय महत्व आहे या रेवणसिद्धनाथ मंदिराचं? हे थोरलं मंदिर आहे आणि तिकडे जे आहे ते धाकटं मंदिर आहे। तर काय आहे त्याची स्टोरी? हे मूळ ठिकाण आहे आणि इथून त्यांना शिखर शिंगणापूर दिसत नव्हतं, म्हणून ते त्या टेकाडीवर गेले। तिथून त्यांना शिखर शिंगणापूर दिसायला लागलं, भुयार काढलं आणि ते शिंगणापूरला गेले। एक भुयार काशीला गेले आणि तिथं विश्रांतीसाठी ते आडवे झाले, म्हणून ते आडवं स्वयंवर आहे। आणि हे मूळ ठिकाण इथं 6 महिन्याला यात्रा भरते आणि इथला एक भक्त जे विट्याचा तर भरपूर पूजा वगैरे करायचा। इथले उठायच्या अगोदर पूजा करून जायचा। मग नंतर त्यांनी सांगितलं, इथले म्हणले असं करते तर ह्याला धरून म्हणजे मारायचं, असं करायचं। म्हणजे कोणतं पुजारी म्हणले पूर्वी। तर ते स्वप्नात जाऊन सांगितलं देवानं की मी 6 महिन्याला तुझ्या भेटीला येईन म्हणून। ती 6 महिन्याला पालखी विट्याला जाते। बरं, इथून मंदिरापासून डोंगरावर पळत जाते आणि दसऱ्याला पालख्यांच्या शर्यती असते। त्या 5 पालख्यांच्या शर्यती असते त्यात मग पालखी ही जर निवडून म्हणजे जिंकून आली तर पैजेचा विडा उचलाय ठेवते ती तिथं। बरं, आणि त्याच्यामध्ये तरी रक्कम वगैरे मिळते? पैजेचा विडा पुन्हा रावण करते ती आणि मग तो रावण पेटावते ती जिंकून झाल्यावर, पैजेचा विडा उचलल्यावर। आणि मग सगळी येते ती। इथं आल्यानंतर मंदिरात सगळ्या बायका म्हणजे लाडू वगैरे असं काय निरंजन लावून पान सुपारी सोनं लाडू असं घेऊन ते पालखी शेजारी कोण स्वामी एक बसलेला असतो त्याला ओवाळून ते लाडू वगैरे ते पालखीत द्यायचं। मग ती जेवढी लोक येतील तेवढ्यांना सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटते। ती प्रत्येकाचं असते। सोना पानाचा विडा प्रत्येकाला नाम ओढायचं ओवळायचं आणि ते सोनं आणि ते हातात द्यायचं। अशा प्रकारे हा दसरा। त्या मंदिरामध्ये दरवर्षी यात्रा होते आणि त्या मंदिर इथं 6 महिन्याला भरते आणि तिथं फक्त महाशिवरात्रीला वर्षातनं एकदा फेब्रुवारी मध्ये। ओके, ठीक आहे, थँक्यू माहिती दिल्याबद्दल। इथून वरती गेल्यानंतर आपण मंदिराच्या आजूबाजूच्या आवाराचा नजारा पाहू शकतो। चला पाहूयात। इथून आपण जेव्हा वरती जातो ती वाट थोडीशी छोटी आहे, थोडी बिकट आहे, पण आपण फायनली जेव्हा इथं मंदिराच्या वरती पोहोचतो तेव्हा छान असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो। समोर मस्त असा डोंगर आहे, बाजूला मस्त चाफ्याचं झाड आहे, बाजूला राहणाऱ्या लोकांची छोटी छोटी घरं आहेत, मस्त असं वातावरण आहे। आणि हे बाजूला जे चाफ्याचं झाड आहे त्याच्यावरती मस्त अशी खूप सगळी चाफ्याची फुलं लागली आहेत। त्या फुलांचा खूप छान असा सुवास येत आहे। आणि हे बाजूला असणारा मंदिराचा कळस हा वरतून पाहताना खरंच किती सुंदर वाटतोय। आणि हे आपण जे बाजूला पाहतोय ते सगळा मंदिराचाच भाग आहे। आणि ही आजूबाजूला राहणाऱ्या घरं जी आहेत ती पुजाऱ्यांची वगैरे घरं आहेत। आणि असा मस्त नजारा पाहून आता आपण जाणार आहोत
दुसऱ्या मंदिराकडे. हे आहे रेवणसिद्धाचं थोरलं मंदिर. आता आपण जाणार आहोत रेवणसिद्धाच्या धाकट्या मंदिराकडे. तेही मंदिर खूप सुंदर आहे. तर चला मग पाहूयात मंदिर. तर फ्रेंड्स, आपण पोहोचलो आहोत दुसऱ्या मंदिरामध्ये. रेवणसिद्धनाथाचं जे धाकटं मंदिर म्हटलं जातं तिकडे आपण चला पाहूयात हे मंदिर. हे धाकटं मंदिर त्या थोरल्या मंदिरापासून जवळच अंतरावरती आहे. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती असल्यामुळे आपण या मंदिरात लगेच पोहोचून जातो. या मंदिरात युजुअली जास्त गर्दी असते त्या मंदिरापेक्षा. रेवणसिद्ध हे देवस्थान रेणावी या गावी आहे. या देवस्थानाचं विशेष असं महत्त्व आहे. या देवस्थानाला एक प्रथा आहे, ती म्हणजे या देवस्थानाच्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये खडी घातली जाते. लाखो भाविक त्या खड्या घालण्यासाठी इथे येतात. त्या पूर्ण डोंगराला पूर्ण फेरी मारणं म्हणजे एक खडी कंप्लीट करणं असं आहे. आणि आपण जेव्हा ते पूर्ण करतो तेव्हा आपली इच्छा पूर्ण होते असंही इथं मानलं जातं. आत्ता जानेवारी आहे, सो मी येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये नक्कीच या ठिकाणाला परत एकदा भेट देईल आणि रेवणसिद्धनाथाला जेव्हा लोक खडी घालतात तेव्हाची काय सिच्युएशन असते आणि तेव्हा किती छान वातावरण असतं हे तुम्हाला मी नक्कीच तेव्हा पुन्हा एकदा व्लॉग करून दाखवेल. एप्रिल महिन्यामध्ये या मंदिरामध्ये खूप प्रचंड गर्दी असते आणि अशी बाहेरपर्यंत रांग लागलेली असते दर्शनासाठी. तुम्हाला एवढ्या सहजासहजी दर्शन खरं तर इथं मिळत नाही. पण आता हा सीझन नाही आहे आणि मंदिराचा काही विशेष कार्यक्रम नाही आहे, म्हणून आज आपण पाहू शकतो की मंदिर पूर्णपणे रिकामं आहे. मंदिरामध्ये फक्त आम्ही आहोत, अजून कोणीच नाही आहे. पुजारी आहेत आणि आपण निवांत जाऊन दर्शन घेऊ शकतो अशी सिच्युएशन आहे. पण बाकी दिवशी जेव्हा मंदिरामध्ये कार्यक्रम असतो तेव्हा असं नसतं. मंदिरामध्ये खूप प्रचंड गर्दी असते आणि आपण दर्शन घेणं एवढं सोपं नसतं. तर मग आपण नक्कीच पाहूयात एप्रिलमध्ये काय असते परिस्थिती आणि किती गर्दी असते हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेल एप्रिलमध्ये. आता इथं अजून एक गोष्ट आहे मस्त अशी, ती म्हणजे गुंड उचलणं. तिथं गुंड ठेवलेलं आहे जे आपल्याला उचलायचं असतं. तर ते मी तुम्हाला दाखवते, ते मी आज करणार आहे. इथं तुम्हाला जे गुंड दिसत आहे म्हणजेच हा दगड जो तुम्हाला दिसत आहे त्याला गुंड असं म्हटलं जातं आणि ते उचललं की तुमची जी इच्छा तुम्ही बोलता ती पूर्ण होते अशी ही श्रद्धा इथं आहे. तर मी तेही करणार आहे. तर आपण पाहूयात. आपल्या मनातली इच्छा बोलून आपण ते गुंड 3 वेळा उचलायचं असतं आणि ते आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार की नाही हे आपल्याला त्यातून समजतं अशी इथं मान्यता आहे. आणि बरेचसे लोक असं इथं येऊन करतात, म्हणून मग मी विचार केला चला यावेळेस आपणही हे करूयात. सो त्या गुंडावरती आपण 10 रुपये किंवा 5 रुपये असे आपण ठेवतो आणि ते आपण गुंड असा उचलतो आणि आपल्या डोक्याला लावतो आणि आपली जर इच्छा पूर्ण होणार असेल तर आपण तो गुंड सहज उचलू शकतो. आपली जर इच्छा पूर्ण होणार नसेल तर आपण तो गुंड सहज उचलू शकत नाही. वसंतने सुद्धा ते गुंड उचलून माझ्या श्रद्धेचा मान ठेवला. या ठिकाणी रेवणसिद्धनाथाच्या मंदिरामध्ये दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते आणि त्या यात्रेवेळी मोठ्या प्रमाणात प्रसाद बनवला जातो. सर्व भाविक इथं प्रसादाचा आनंद घेतात. लाखोच्या प्रमाणात भाविक असतात आणि तेवढ्या भाविकांना पुरेल एवढा प्रसादही इथे बनतो. त्याचमुळे हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये लाखो भाविक दरवर्षी प्रसादाचा आनंद तर घेतातच, पण त्याचप्रमाणे लाखो भाविक इथं देणगीसुद्धा देतात आणि त्या देणगीतूनच इथं प्रसाद बनवला जातो. एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा लाखो भाविक खडी घालतात मंदिराच्या डोंगराला तेव्हासुद्धा इथे लाखो भाविक प्रसादाचा आनंद घेतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथं प्रसाद बनवला जातो आणि तो प्रसाद बनवण्यासाठी इथं लाखो भाविक देणगीसुद्धा देतात. अशा प्रकारचं हे एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र असं ठिकाण आहे जिथे प्रत्येकाने अवश्य येऊन दर्शन घ्यायला हवं.
तर आपलं दर्शन झालेलं आहे. आपण थोरल्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं रेवणसिद्धनाथाचं आणि तिथली स्टोरी पण ऐकली आणि आता आपण इथं आलो धाकट्या मंदिरामध्ये. इथंही आपण दर्शन घेतलं आणि आता आपण निघालो एक वेगळंच मंदिर एक्सप्लोर करण्यासाठी. ते आहे वेताळबाचं मंदिर. तेही मंदिर खूप छान अशा मस्त ठिकाणी आहे. आपण जाऊयात आणि त्या मंदिराचं दर्शन घेऊयात. चला मी तुम्हाला दाखवते किती मस्त आहे ते मंदिर ते. आपण फायनली 10 मिनिटामध्ये येताळबाच्या मंदिराला पोहोचलेलो आहोत. तर ते जे मंदिर होतं रेवणसिद्धनाथाचं त्या मंदिरापासून अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती हे येताळबाचं मंदिर आहे. वेताळगुरू असंही ह्या मंदिराला म्हटलं जातं. वेताळगुरू हे महादेवाचा अवतार आहेत. तर हे मंदिर जे आहे या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये महिलांना एंट्री नाही आहे, फक्त पुरुष तिकडे जाऊ शकतात. तर ह्या मंदिराचा जो आवार आहे या आवारामध्ये खूप सगळी अशी झाडं वगैरे आहेत. पाण्याची सोय आहे, पाय धुण्यासाठी, पाणी पिण्यासाठी त्याची सोय आहे. इथं बरीचशी नारळ वगैरे विक्रीसाठीची दुकानं पण आहेत. आपल्याला जर नारळ वगैरे घ्यायचं असेल तर आपण तिथून घेऊ शकतो. आणि आपण जेव्हा समोर जातो तेव्हा हे समोरचं जे आहे ते वेताळबाचं मंदिर आहे. वेताळबा हा एक महादेवाचा रुद्र अवतार आहे. तर वेताळबा याला भूतांचा राजा असंही म्हटलं जातं. या मंदिरामध्ये दरवर्षी बोकड कापलं जातं, पण त्याचा नैवेद्य वेताळबाला दाखवला जात नाही. तर त्याच्या वेताळबासोबत असणाऱ्या गणांना तो नैवेद्य दाखवला जातो. आणि अशा प्रकारे यात्रेच्या वेळीच तिकडे बोकड कापलं जातं आणि त्याचं तिकडे मोठ्या प्रमाणात जेवण बनवलं जातं आणि ते खाण्यासाठी तिकडे खूप सगळे भाविकसुद्धा असतात. इथं मंदिरामध्ये यात्रेच्या वेळीस राहण्याची सुद्धा सोय असते. महिलांना येथून प्रवेश नाही असं इथे लिहिलेलं आहे, कारण महिला इथून आतमध्ये नाही जाऊ शकत. त्यांना जाण्यासाठी हा पुढचा मार्ग आहे, त्यांना इकडून पुढून जाता येतं. पण त्या अगदी मंदिरातमध्ये देवाच्या जवळपर्यंत नाही जाऊ शकत, तर त्यांना लांबूनच दर्शन घ्यावं लागतं. जर त्यांना देवाला काही चढवायचं असेल तर त्यांना ते त्यांच्या घरातल्या पुरुषांजवळच द्यावं लागतं आणि मग तेच मंदिरात जाऊन ते तिथे चढवू शकतात. वेताळगुरूच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला कंकाळ या दैत्याचे दर्शन होते. कंकाळ हा दैत्य या मंदिराचा रक्षक आहे. या पायरीच्या वरती पुढे महिलांना या मंदिरात प्रवेश नाही. या महिलांनी इथूनच दर्शन घ्यावे अशी मान्यता आहे. पुढे गेल्यानंतर आपण पाहतो या मंदिराच्या वरती काही शेड वगैरे आपल्याला दिसणार नाही, कारण की वेताळगुरूच्या मंदिरामध्ये शेड वगैरे घातलं जात नाही. मंदिर पूर्ण पॅकबंद केलं जात नाही अशीही इथं एक मान्यता आहे. चला आपण घेऊयात वेताळगुरूंचं दर्शन. वेताळगुरूंच्या मूर्तीच्या बाजूला आपल्याला एक वाघही दिसतो. तो वाघ म्हणजे या परिसराचं रक्षण करणारा आहे असंही इथं मानलं जातं. या मंदिराची पूर्वापार ऐकलेली एक गोष्ट अशी, ती म्हणजे जेव्हा कोणा व्यक्तीला भूतबाधा होते तेव्हा त्या व्यक्तीला या वेताळगुरूच्या मंदिरामध्ये घेऊन येतात, कारण ती भूतबाधा उतरवण्यासाठी. या मंदिरात आपल्याला मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि हनुमान यांची इथं मूर्ती दिसते. या मंदिरामध्ये एक आजोबा झाडू मारण्याचं काम करत होते. त्यांच्या या चांगल्या कामामुळेच कदाचित हे मंदिर आपण एवढं स्वच्छ आहे असं पाहू शकतो. या मंदिरामध्ये तुम्ही आजूबाजूला पाहू शकता खूप झाडे आहेत आणि खूप हिरवळ आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. चिमण्यांचा आवाज येतो, पक्ष्यांचा आवाज येतो आणि खूप प्रसन्न वाटतं. या मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला एक पॉझिटिव्हिटी जाणवते. रेवणसिद्धनाथाच्या थोरल्या मंदिराचं आणि धाकट्या मंदिराचं, त्याचबरोबर वेताळगुरूच्या मंदिराचं एवढं मस्त असं दर्शन झाल्यानंतर आता आपण निघणार आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि हा व्लॉग नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅलो फॅमिली मेंबर्स,